2 तारखेला मतदान झालं आणि नंतर 20 तारखेला मतदान झालं। या मतदानामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली, जे कष्ट घेतलं, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 10च्या सर्व उमेदवारांनी ज्यांचा विजय झालेला आहे आणि ज्यांचा पराजय झालेला आहे, या सर्व उमेदवारांनी मेहनत घेतली। मोहोळ शहरातल्या जनतेने विश्वास दाखवला। त्यामुळं खऱ्या अर्थानं आजचा विजय हा आम्ही या ठिकाणी साजरा करण्यासाठी संधी कार्यकर्ते प्रथम असतील, जनता आणि आमचे 10च्या 10 प्रभागातले उमेदवार यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आजचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा असतील, आमदार राजाभाऊ खरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी मित्र उमेशदादा पाटील, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चरणराज चौरे, बिप्टॉप्पा देशमुख, मिलिंद आष्टोळ, मोहम्मद सर, दिलीप गायकवाड, या सर्व शहर अध्यक्ष आमचे शहर प्रमुख अतुल सागर, त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांनीच खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं। भाजपने या ठिकाणी धनशक्ती उभा केली, आमदारांची फौज उभा केली, मंत्र्यांची फौज उभा केली, धनशक्तीची या ठिकाणी भिंत उभा केली आणि शिवसेनेचा पराभव झाला पाहिजे, भाजपचा विजय झाला पाहिजे, अशा पद्धतीचं राज्यकारण करण्याचं काम धनशक्तीच्या जोरावर करण्याचा प्रयत्न केला। पण या मोहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी आहे। या मोहोळ शहरातल्या जनतेने आमच्या पूर्वजांनी इंग्रजाबरोबर लढाई केलेली आहे, छातीवर गोळ्या छाडलेल्या आहेत, पाठीवर काट्या खाल्लेल्या आहेत, तरी देखील आपला स्वाभिमान कधी या शहरातल्या जनतेने घाण ठेवला नाही। त्यांच्या बरोबर ज्या पद्धतीने लढाई केली, त्याच पद्धतीनं अनगरकरांच्या विरोधामध्ये लढाई केली आणि त्यांच्या धनशक्तीला हरवण्याचं काम या मोहोळ शहरातल्या जनतेनं वस्तीला निवडून आणलेलं। प्रचाराच्या निमित्तानं अनेक वेगवेगळ्या अफवा उठवल्या गेल्या, जाती धर्माचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण या मोहोळ शहरातली जनता त्याला कधीही भीक घालणार नाही, मला विश्वास होता। अनेक वेळा जातीच्या नावावर रमेश बारसकरला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण ज्या वेळेला भाषणाला सुरुवात रमेश बारसकर करतो, त्या वेळेला 12 बलुतेदारांचे, 18 बलुतेदारांचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय माझी भाषणाला सुरुवात होत नाही। म्हणून या मोहोळ शहरातल्या जनतेने ज्यांनी बागलबुवा केला होता जातीचा आणि धर्माचा, त्याला भीक घातली नाही आणि या ठिकाणी शिवसेना धनुष्यबाणाचा नगराध्यक्ष व त्या ठिकाणी नगरसेवकाच्या 8 जागा या ठिकाणी निवडून दिल्या। 2 तारखेचं मतदान संपलं, 20 तारखेला मतदान होतं। आमच्या विरोधकांनी अफवा उठवली की रमेश बारसकर यांनी खाली शाहीन शेख मॅडमला मदत केलेली आहे, तुम्ही त्यांना मदत करू नका। या ठिकाणी गल्लीतली लोक एक झालेले आहेत, पण मी 18 तारखेच्या तांबड्या मातीवरच्या सभेमध्ये सांगितलं होतं, जर बरकडे ताई निवडून नाही आल्या तर रमेश बारसकर निवडून आलेल्या दिवशीच पदाचा राजीनामा देईल। एकीकडे वेगवेगळ्या संस्थेचे प्रमुख, शिक्षण संस्थेचे प्रमुख असतील, अर्थकारणानं मजबूत असतील, आणि दुसरीकडे होमगार्ड म्हणून काम करणारा आमचा आबासाहेब बरकडे, अशा प्रकारची लढाई त्या ठिकाणी लागली होती आणि त्या लढाईमध्ये आबासाहेब बरकडे यांचा विजय झाला। मला आवर्जून या त्याच भाषणामध्ये सांगितलं होतं, प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज मी तिथला निकाल जाहीर करतो म्हणून सांगितलं होतं। आमचा लखन कोळे आणि आमच्या सरफराज सय्यदची मिसेस त्या ठिकाणी निवडून येणार आहे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्याच पद्धतीनं आज निकाल लागलेला आहे। सरफराज यांनी इतिहास घडवलेला, या मोहोळच्या माजी सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं, नगरसेवक म्हणून काम केलं, त्यांचा पराभव सर्वसामान्य
लखन कोळी यांचा देखील त्या दिवशी मी सांगितलं होतं विजय होणार. आमचे चंद्रकांत गोडसे असतील, त्यांच्यासोबतचे आमचे देसाई थोड्या मताने गेले. आमचा 4 नंबर प्रभागातला या ठिकाणी काही मताने आमचे उमेदवार गेले. अशा वेगवेगळ्या प्रभागातले आमचे उमेदवार जरी पराजय झालेले असतील तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये सागर आष्टूळ असेल, आमचा अजय कुरडे असेल, यांनी देखील या ठिकाणी विजय प्राप्त केला. आमचे चैतन्य देशमुख यांचा देखील विजय झाला. काही ठिकाणी क्रॉस वोटिंग झाली. पण या ठिकाणी मोहोळ शहरातल्या जनतेने एकच लक्ष ठरवलं होतं, काही जरी झालं तर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला पाहिजे. आपलं मतदान शिवसेना वस्त्रला केलं पाहिजे. आपली शक्ती रमेश बारसकर यांच्या पाठीशी उभा केली पाहिजे, शिवसेनेच्या पाठीशी उभा केली पाहिजे. अशा प्रकारे मोहोळ शहरातल्या जनतेने ठरवलं आणि धनशक्तीचा या ठिकाणी पराभव झाला आणि या ठिकाणी जनशक्तीचा विजय झाला. या ठिकाणी टिप्पणी करायची आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं या गवत्या मारुतीच्या चौकामध्ये रमेश बारसकर यांची डिपॉझिट जप्त करू. पण मला त्यांना या ठिकाणी सांगायचं, प्रभाग क्रमांक 3च्या सर्व जनतेचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण प्रभाग क्रमांक 3च्या जनतेने खऱ्या अर्थानं 1400 मतं मला रमेश बारसकरांना उमेदवाराच्या समोरचं डिपॉझिट जप्त करण्याचं काम एकीकडे 4 माजी आमदार आलेले असताना, एकीकडे विद्यमान आमदार आलेले असताना, पालकमंत्री फोनवर बोलत असताना या सर्वांचा पराभव करण्याचं काम प्रभाग क्रमांक 3च्या जनतेने केलं. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार आणि या ठिकाणी आवर्जून सांगतोय, या दिलीप गायकवाड यांनी जे भाषण केलं त्यांनी आपले विचार व्यक्त केले. त्या विचारामध्ये त्यांनी सांगितलं की नगराध्यक्ष हा शिवसेनेचा झालेला आहे. आता निवडणूक संपलेली आहे. निवडणुकीमध्ये कोणी सहकार्य केलं असेल, कोणी सहकार्य केलं नसेल, पण मोहोळ शहराचा विकास करण्याचं ध्येय या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे. प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 10 या मोहोळ शहराचं परिवर्तन करण्याचं काम एकनाथबाई शिंदे असतील, अजित दादा असतील, आमदार राजाभाऊ खरे असतील, उमेशदादा पाटील असतील, चरणराज चौरे असतील, यांच्या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या मोहोळ शहरामध्ये परिवर्तन केलं जाईल आणि या पुढील काळात विकासाचं राजकारण केलं जाईल. या मोहोळ शहराचा मुख्य रस्त्याचा प्रश्न आम्ही सांगितला होता. या मोहोळ शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न आम्ही सांगितला होता. या मोहोळ शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आम्ही सांगितला होता. या मोहोळ शहरातल्या घरकुलाचा प्रश्न आम्ही सांगितला होता. या मोहोळ शहराच्या एसटी स्टँडचा प्रश्न आम्ही सांगितला होता. या मोहोळ शहरातल्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न आम्ही सांगितला होता. या मोहोळ शहरातल्या क्रीडा संकुलाचा प्रश्न आम्ही सांगितला होता. या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी जीवाचं रान करू आणि ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी या ठिकाणी ताकद दिली, त्यांचं ऋण फेडण्यासाठी त्यांच्या घरापतोर जाऊन त्यांची कामं केली जातील एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी सगळ्या मोहोळ शहरातल्या जनतेचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व उमेदवारांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.